आता एक मोठी बातमी, माझ्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पकडलेल्या 3 आरोपींनी जबाबात धनंजय मुंडे यांचं नाव घेतलंय असं असतानाही जालन्याच्या पोलीस अधीक्षकांनी धनंजय मुंडे यांना अटक करण्यासाठी गृहमंत्र्यांकडे परवानगी का मागितली नाही असा सवाल उपस्थित करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा प्रशासनावर आणि सरकारवर गंभीर आरोप केले। तसंच नोंदी सापडून देखील प्रमाणपत्र दिली जात नसल्यास पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। जर आता घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय, धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं घातपात करायचा, तर आमच्या जालन्याच्या एसपींनी पत्रव्यवहार करून गृह मंत्रालयाकडून परवानगी का घेतली नाही त्याला अटक करायची? आणि जर त्यांनी मान्य केलं नसेल, आज 3 आरोपी आहेत, त्या तिघांनी जर मान्य केलं नसेल की आम्हाला धनंजय मुंडे यांनी सांगितलं त्याचे नार्को टेस्ट करा तिघाची, तसं सोडू नका त्यांना, नसता याचे पडसाद खूप वाईट होणार आहेत पुढच्या काळात। आता एक मोठी बातमी, आज लोकसभेत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त चर्चा होणार आहे। या चर्चेसाठी 10 तासांचा वेळ राखून ठेवण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12 वाजता चर्चेला सुरुवात करतील आणि सरकारच्या वतीनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री सहभागी होतील। मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल यांच्यासह इतर नेते सहभागी होणार आहेत। भारत सरकार राष्ट्रगीत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर चालणारा कार्यक्रम आयोजित करतंय। 2 डिसेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली। 8 डिसेंबर रोजी लोकसभेत आणि 9 डिसेंबर रोजी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला। एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये अबोला असल्याची चर्चा होती। अखेर या अबोल्याच्या चर्चांबाबत पत्रकारांनी शिंदे फडणवीस एकत्र असताना एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली। पाहूयात। आता आम्ही काय करतो, रोज एकमेकांना फोन करतो ना, त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो, नाहीतर मग रोज फोटो टाकून इंस्टाग्रामवर टाकतो, नाहीतर मग हास्य जत्रेला जाऊया आपण, हास्य